हरी. आज शुक्रवार 1 ऑगस्ट, लोकमान्य टिळक स्मृती दिन 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा हा भाग. आनंद कशामुळे मिळतो ऐकूया. सृष्टी ही शून्यापासून निर्माण झाली आहे. आपली ही मूळ स्थिती तीच आहे आणि म्हणून शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच स्वानंदात स्वस्थ राहावं. पण ते आपल्यातून होत नाही. कर्म करीतच राहावं असं वाटतं. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो. पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही तर मग काय उपयोग आहे. याकरता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावं. आनंद कुणाला नको आहे. आपल्याला आनंद हवाय खरा, परंतु तो मिळवण्याकरता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवं, हे कसं शक्य आहे. खरोखर प्रपंचातल्या या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो आणि मग याकरता आपल्या इच्छेविरुद्ध घडलं तरी माझं स्वास्थ्य बिघडणार नाही इकडे पाहावं. याला एकच उपाय बरं, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणं. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी ही बुद्धीच ठेवू नये. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असं समजावं. महत्वाकांक्षा खुशाल धरावी ना, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं ना, आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावं. प्रयत्न करून जे काही होतं ते रामाच्या इच्छेने झालं म्हणावं. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभणार आहे. मागे पडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आठवत राहणं यामुळे आनंदात बिघाड होतो की नाही. तसंच उद्याची काळजी करीत राहणं यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो ना. होते जाते ते सर्व भगवंताच्या इच्छेने होते हे मनाने पक्क पक्क ठरवल्यावर मग विनाकारण काळजी का करावी. दुःख करणं अथवा न करणं हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिलंय तो प्रत्यक्ष दुखणं भोगीत असताही आनंदात राहू शकतो. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचं प्रेम आले त्याला शरीराचा कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो, आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असं खचित समजावं. भगवंतासाठी एकच दान खरं आहे आणि ते म्हणजे आत्मदान. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणं हा आत्मदानाचाच प्रकार आहे. वाणीने नाम घ्यावे आणि मनाने स्मरण करावे आणि या दोन्हींचा मेळ असावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.